जर तुम्ही लोक माझे सगळ्यात मोठे गुरु आहात, तुम्ही माझ्याबरोबर अंडरस्टँडिंगमध्ये आणला असेल तर कारण आय हॅव ऑलवेज लर्न फ्रॉम एव्हरी ॲक्च्युली काय ते आतापर्यंत सकाळपासून आपल्या सगळ्यांना भरपूर मेसेज आले असतील, त्याच्यापासून आपण शिकतो तो गुरु सगळं ते चालू असतं. मी तुम्हाला फ्रँकली मी जेव्हा आज मिटिंग ठेवली तेव्हा मला माहीत पण नव्हतं आज गुरु पडलं, अगदी स्पष्ट. त्याचं कारण फार फिलॉसॉफी नाही, माझ्या दिवशी प्रत्येक दिवस गुरु पडलेला वाटतो आणि प्रत्येक दिवशी मी काहीतरी शिकतो आणि प्रत्येक दिवशी मी तुम्हाला काहीतरी चेंज करायचा प्रयत्न करतो हे माझं सांगतो. मी रोहन रोहितलाही कधी माझं स्वतःचं उदाहरण देत नाही, याचं कारण प्रत्येकाने आपापल्या कर्मानी, आपापल्या ॲटिट्यूडनी आणि आपापल्या नशिबाने आणि से व्यक्तीने शिकायचं असतं. मी जी मिटिंग ठेवायचं कारण मला मी म्हटलं असं की मला गुरु पौर्णिमा माहीत पण नव्हतं. आज मिटिंग ठेवली, लकीली आज गुरु पौर्णिमा, दॅट्स माहिती गुड ओकेजन माझी काही. आत्तापर्यंत बरेच दिवस तुमच्यातले इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला मी माझे डोस देत असतो किंवा झापत नव्हतो. आणि तुमच्यातले जे नवीन लोक असतील, बरेचसे लोक वगैरे, त्यांना असं वाटतं की संजय सर आले की ऑफिसमध्ये किती शांतता पसरते आणि किती सर फाटकत चिडतात वगैरे वगैरे. आय थॉट की मला कधी कोणी हातात धरून शिकवलं आणि मी तुम्हाला एकच गंमत सांगतो, मी कम्पॅरिझन करत नाही. जर तुम्हाला मी चिडका बॉस वाटत असेल तर मी ज्यांच्या हाताखाली गेला तर माझ्या 50 पट चिडके होते. म्हणजे विचार करा काय असेल. काय नाळे त्यातल्या नाळ्यांना माहिती आहे. आणि नाळे जेव्हा जॉईन झाले, नाळ्यांचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता, नाळे माझ्या हाताखाली 2000 DSK विश्वला काम करायचे. नाळ्यांनी मला विचारलं अजूनही इंजिनियरला मारता का म्हणून. आता मी 50 वर्षाचा आहे, आता मी मारत गेलो, मी स्वतःला वाढतो. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की इट्स नॉट चिडणं बिडणं या गोष्टी का मला राग येतो किंवा का मला असं वाटतं. आज एक गुरुपौर्णिमेला एक स्टाफर्स आणि प्लस मी DSKमध्ये असताना सुद्धा काही लोक मला आवर्जून मेसेज करतात, त्यांचा अनुभव आहे. त्यातल्या काही लोकांनी मेसेज दिलं की सर यू आर द बॉस वी हॅड वगैरे. सी आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट इन वन सेन्स की जर मी खरंच तेवढा वाईट असतो तर कुठल्याही माणसाने मला एक शब्दसुद्धा गुरुपौर्णिमेवर पाठवत असतं. एक पहिली. दुसरी गोष्ट, मार्केटिंगमधला एक पहिला नियम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला एक माणूस चांगलं म्हणतो ना तेव्हा तुम्ही 10 चांगले कामं केलेले असतात. कारण या जगामध्ये कुणीही चांगलं काम केलं की तुम्हाला पावती सापडत नाही. पण हेच जर तुम्ही वाईट काम केलं असेल ना तर 10 लोक तुम्हाला फोन करून सांगतील की तुम्ही चूक केली. तुम्ही जेवढे घरं बांधले, सुनील मेंटेनन्समध्ये काम करतो, किती लोकांनी आपल्याला असं सांगितलं आहे की तुम्ही खूप छान घर बांधता, तुमच्या इथे मेंटेनन्सचा कधी प्रॉब्लेम येत नाही. परवा आशुतोष शर्मा म्हणून एक क्लायंट आले होते सगळ्याचे, हा होता पंकज म्हणून आहे, त्यांनी किती तारीफ केली. असा एखादा क्लायंट हे त्याचं काम होतं म्हणून तो भेटायला आला होता म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणजे आपण सांगितलं म्हणजे आपल्याला नाही. हेच आशुतोष शर्माचं घर गळलं असतं त्यांनी 10 वेळा फोन केले असते आपल्याला. सो दॅट इज पार्ट ऑफ नेचर. त्याबद्दल मी ते सांगायचं तात्पर्य असा की मला जो राग येतो किंवा मी शोधतो तो मला आता स्लोली तुम्हाला तुमच्यातल्या तुम्ही अशा जनरेशनमध्ये आहात की जिथे शाळेमध्ये मारणं हा कन्सेप्ट नव्हता. ते लोक 50च्या पुढच्या तिथे शाळेमध्ये मारायचे, तुम्हाला कधी कन्सेप्ट नव्हता. पण शाळेमधला मास्तर जेव्हा आपल्याला फिजिकली धुवायचा तेव्हा त्याची काही आपल्याची दुश्मनी होती किंवा तुमच्या प्रत्येकाला शाळेत उभं केलं असेल वगैरे अशा शिक्षे माझ्यामध्ये बंद करायचे. अजून तुझ्या विषयी असेल पण आम्ही बेदम मार खाल्लाय. आणि तर आयडियली दुहेरी मार्ग असेल तरी पण मार्ग तो सांगायचं तात्पर्य कसं काय सगळं. जेव्हा एखादा माणूस टीचर म्हणून तुम्हाला चिडतो किंवा तुम्हाला सांगतो तेव्हा त्याला काही त्याचा काही आनंद मिळतो. तुमच्या विदाऊट पेरावं असेल आता काही मी फिजिकली मारत नाही कोणाला. एखाद्याला मी काही लोकांना काढून पण टाकले असेल त्याच्यामागे माझा पर्सनल गेन शून्य असतो एवढं लक्ष. मला त्यातनं काहीही समाधान मिळत नाही. ना तुम्हाला जेवढा राग येतो तो तुम्हाला जेवढा वाईट वाटतं दसपट मला वाईट वाटतं. कारण तुम्हाला रागवणारा मी एकटा आहे आणि मला रागवायला 50 लोक. मी 50 लोकांना रागवतो, 100 लोक बाहेरनं मला रागवत. पण आता मला कोणी तुमच्यासारखं रागवत नाही. पण मला साध्या साध्या गोष्टींना सुद्धा लोकांना तोंड द्यावं लागतं की रोहित देशपांडेंनी एखाद्या माणसाला फोन करायचं सांगितला आणि रोहित देशपांडे विसरले तर तो माणूस मला जे बोलतो याला रोहितने फोन नाही केला, माझ्या दिवशी तेही रागवत असतं. रागांमध्ये त्याचे परिणाम माहीत असतात.
मी ज्या स्टेजला येतो कागदावर, तुम्ही त्या स्टेजला कोणी तुम्हाला हाताला धरून तुमच्या चुका सांगणार नाही. त्याची शिक्षा डायरेक्ट तुम्हाला बिझनेसमध्ये मिळते. इतकं सिंपल. आणि हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर रॉकेट सायन्स नाही आहे. थोडीशी शिस्त, थोडीशी डिसिप्लिन, आणि आपण एखादी गोष्ट का करतोय हे समजावून घेऊन ती गोष्ट करणं. त्यातनं तुमचे कंपनीचं तर नंतर मी म्हणेन एक क्षण करून द्या. तुम्हाला मी क्रिकेटचा किंवा स्पोर्ट्सचा किती जास्ती फॅन आहे तुम्हाला त्याचा गरज कल्पना नाही. खेळायचा प्रचंड फॅन आहे आणि प्रत्येक फॅनला वेगळी शिकतो. काल परवा सुद्धा मी जे लाडू वाटले ते तुमच्यातले किती लोकांना माहिती होते की इंडिया काय पद्धतीने जिंकली. मला डाऊट आहे. इंडियाचा कॅप्टन आहे शुभमन गिल नाव, माहिती आहे मला. त्यांनी काय म्हटलं माहिती की सिरीज सुरू व्हायच्या आधी कॅप्टन म्हणून मला सक्सेस मिळवण्याच्या पहिले या टीममध्ये मी एक बॅट्समन म्हणून आणि माझं काम टीमसाठी रन करणं आहे. ते जर मी केलं तरच मला कॅप्टन म्हणून गाण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ काय, तर टीममध्ये केवळ कोणी कोणाला कॅप्टन म्हणून त्याला महत्त्व नाही आहे, तरी त्याचं बॅट्समन म्हणून काम पण करणं महत्त्वाचं आहे. सेम वे मी सुद्धा या टीमचा कॅप्टन असेल, उद्या रोहित असेल, परवा रोहन असेल, परवा अजून कोणी असेल. एका सेमिनारला मी रोहनला किती वर्ष झाली तो शिकवत होता सिंहगडला. त्यातल्या एका मुलाने त्या MBAच्या स्टुडंटच्या मुलांनी मला विचारलं होतं की तुमच्या मुलाला तर बिझनेस घर बसल्या मिळाला. विचारलं होतं की नाही स्टेजवर प्रश्न, त्याला काय गरज आहे MBAची. म्हटलं एक मिनिट, त्याला घर बसल्या बिझनेस मिळाला, त्या खुर्चीवर बसला म्हणून तो चांगला बॉस होणार नाही. त्यांनी स्वतः कष्ट घेतले नाहीत आणि त्यांनी जर एफर्ट्स नाही लावले तर त्याला त्या कंपनीला हकलून न देण्यात येईल. एक हे जर मी बाप म्हणून किंवा मालक म्हणून नाही केलं तर कंपनी डुबेल आणि ऑटोमॅटिकली एंड तोच होईल. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी, धीरूभाई अंबानीचे 2 मुलं, एक पुढे आणि एक पुढे आहे. अनिल अंबानीच्या कंपनीवर 50,000 कोटी रुपयाचा कर्ज आहे आणि अनिल अंबानी केवळ मुकेश अंबानीच्या एफर्ट्समुळे जेलमध्ये गेला. अदरवाईज अनिल अंबानी आज जेलमध्ये असतात. धीरूभाई अंबानी त्यांना इक्वली वाटून दिलं. अनिलला उलट मुकेशला कमी दिलं होतं. अनिल अंबानी जास्ती प्रॉफिटमध्ये कंपनी दिलं, तुम्हाला माहीत नसेल. पण म्हणून अनिल अंबानीला मुकेश अंबानी होता आला का किंवा धीरूभाई अंबानी होता आला तर नाही, त्याला आहे तेही टिकवता आला. तो असं काही नसतं की बाप बिझनेसमॅन आहे, बापाने चेअर दिली, हे मला फार चांगलं माहिती आहे आणि हेच मी माझ्या मुलांना शिकवायचा प्रयत्न केला. इथे काम करताना तुमच्यासमोर मी काही वेळा सांगितलं की रोहन हे इथे बोलत होत नाही. कोणाला तरी ही कंपनी चालवायला लागेल, त्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहे, पण त्यांना तुमच्यापेक्षा वाईट बोलणी बसतात. ते तुम्हाला माहिती आहे का? आता कारण माझी त्यांची दुश्मनी आहे असं. जेव्हा तुम्ही टीममध्ये काम करता, मी जर टीमचा कॅप्टन असेल तर माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या तुमच्या डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटचं थोडं काम माझी जबाबदारी आणि ती काम ते पार करायला मी ज्या काही सिस्टीम वापरतो त्या तुम्ही वापरा असं मी फोर्स करू शकत नाही. त्या तुम्ही वापरल्या तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला फायदा झाला तर कंपनीला फायदा होणार. शुभमन गिलने रन केले तर ऑटोमॅटिकली शुभमन गिलच्या टीमला फायदा होणार आहे आणि कॅप्टन म्हणून त्याचा बल जास्त दाखवणार. हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत मी असं नाही म्हणत की माझ्याशिवाय खात राहाल. उद्या तुम्ही माझ्याशिवाय नाही खाणार, दुसरीकडे जाता. तोपर्यंत तुम्ही स्वतःला सक्सेसफुल नाही करू शकता. हे मी तुम्हाला आज गुरु म्हणून ब्लंट सांगतो. तुमचा गुरु म्हणत नाही मी सुद्धा, तुमचा लीडर होतो. त्याचं कारण अनलेस प्रत्येक दिवस तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठता तेव्हा कालपेक्षा आज मी काय चांगलं केलं किंवा आज मी कालपेक्षा जास्ती डेव्हलप कसा होईल हे जर तुम्ही स्वतःला मेहनत नाही घेतली तर काही हरकत नाही. आय डोंट से की प्रत्येकाने करायलाच पाहिजे, पण मग त्या केसमध्ये ना तुमची ग्रोथ होईल ना तुम्ही करत असलेल्या कंपनीची ग्रोथ होईल. हे लिहून घ्या मला. तिथे तुम्ही काय तिथे कोणी मी सांगितल्याने काही फरक पडणार नाही. जे घडणार ते घडणार. उद्या मी लाख म्हटलं की सूर्य उद्या नाही उगवणार, हे माझ्या म्हणण्याने काही सूर्य उगवायला थांबणार नाही, सूर्य उगवणार. सेम वे जोपर्यंत तुम्ही या 4 गोष्टी या मी आज तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या इथं पण सांगणार आहे. मी मुद्दामून आज आता लकीली तो गुरु कोणीला बोलता आला म्हणून 4 सिंपल गोष्टी सुरुवात करतात. 1 राईट कम्युनिकेशन, 2 शिस्त, 3
संध्याकाळी जाताना आज मला दिवसभरात माझ्याकडनं काय काम राहिलं हे स्वतः लिहून ठेवतो आणि 4 डायरी मेंटेन करणे. डायरी मेंटेन करणे याचा अर्थ अपॉइंटमेंट डायरी नाही. तुम्हाला जर गंमत वाटत असेल, तुमच्यातल्या काही लोकांनी बघितलेलं पण असेल, माझी मी एक सवय फार काही वर्षांपासून लावली होती. आता एक जाण थाटत चाललो बघू. त्यातली पहिली तारीख आहे 29/1/2014. 11 वर्ष झाली. त्याच्या आधी संपलं म्हणून मला एक विषय घ्यावा लागला. मला माझ्यावर पडलेलं प्रत्येक काम मी त्या मिनिटाला त्या डायरेक्ट लिहून ठेवतो आणि जोपर्यंत मी ते काम करत नाही तोपर्यंत मी ते काम कट करतो. दररोज सकाळी ऑफिसमध्ये येताना आल्यावर मी पहिले 10 मिनिटं काय काय कामांवर टिक मारायचे राहिले कट मारायचे केलो. दररोज संध्याकाळी जाताना मी काय काय कामांवर कट मारायचे. यामुळे 90% आज जे तुमच्या समोर संजीवनी म्हणजे संजय देशपांडे विषयी चांगलं बोललं असेल, आपला टर्नओव्हर आपण किती करतो ते प्रत्येकाच्या स्वतःच्या इच्छेवर डिपेंड आहे. माझी इच्छा कधी स्वतःला 1000 कोटीपर्यंत न्यायची नव्हती म्हणून मी एवढंच ठेवत होतो. पण तुम्ही 5 कोटीचा धंदा करा, 5 लाखाचा धंदा करा किंवा 5000 कोटीचा धंदा करा, काही गोष्टी बदलत नाही. पर्टिक्युलरनेस आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी बदलत नाही. त्यामुळे दुसरी गोष्ट, तुमच्या त्या कितीतरी लोकांना लक्ष झालं असेल की रात्री 11:30-11ला सुद्धा मी तुम्हाला मेसेज करतो कामाची. त्या मिनिटाला तुम्ही उत्तर द्यावं असं मला एक्सपेक्ट नसतं. मला वाटतं मग मी 11:30ला काम करतो. तुम्हाला वाटलं तुम्ही 11:30ला मेसेज करू शकता. मी आजपर्यंत कंपनीतल्या कुठल्याही माणसाला रात्री किती वाजता मला फोन केला असं म्हटलं, कारण ज्याला वाटतं काम करावं त्यांनी कधी करावं. पण का नाही केला म्हणून पण मी कधी कोणाला विचारायला 6:30 नंतर इथून मी बाहेर पडल्यावर तुम्हाला तुमचं आयुष्य आहे. पण हेही मी तुम्हाला सांगतो की ज्या माणसाला काही बनायचं असतं त्या माणसाला वन्स यू आर इन वर्क 24 hours यू आर इन वर्क. तुमच्यातले कुणी किती काम केलं हा प्रश्न विचारायचा मला मॉरल राईट नाही, कारण तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे. वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत 19व्या वर्षी मी कंपनी जॉईन केली होती. वयाच्या 36व्या वर्षीपर्यंत मी 18 तास काम करायचो. रोहित रोहनला मी कधीही शाळेत सोडू शकलो नाही. रोहित रोहनच्या कुठल्याही शाळेच्या फंक्शनला मी गेलो नाही. आमच्या घरातल्या नातेवाईकांच्या फंक्शनला मी कधी जाऊ शकलो नाही. हे चांगलं आहे का वाईट आहे, योग्य आहे का अयोग्य आहे ठरवणारा मी बॉस नाही. पण मला माहित होतं की हे सगळं मी नाही केलं तर माझ्या एवढी मास्तर होते, त्यांनी माझ्यासाठी 50,000 रुपये पण ठेवलेले. मला कुठलीही बँक येऊन मला कर्ज घे म्हणली होती. मला हे माहित होतं जर मी हे नाही केलं तर मी भिकेल लागेल. तुम्ही करा नाही करा तुमचा प्रश्न आहे. मी सांगत मी काय केलं हे तुम्ही करायलाच पाहिजे असं मी काही सर्वांनी तसं शक्य झालं तर ते करताना काही सर्वांच्या सवयी मी लावून घेतल्या. त्याच्यामध्ये या ज्या 2 गोष्टी आहेत आज मी तुम्हाला सगळ्यांना जे इन्सिस्ट करतो की ग्रुपवर मेसेज टाका. प्रत्येक गोष्ट ग्रुपवर टाका. खास नव्हतं त्याचं कारण त्या निमित्ताने सगळ्यांना कळतं काही बेसिक गोष्टी. आणि ज्याला सक्सेसफुल व्हायचं आहे, ज्याला कंपनीमध्ये नाही स्वतःसाठी काही चांगलं काम करायचं आहे, राईट कम्युनिकेशन इज द फर्स्ट थिंग ऑफ एनीवन. जे अनफॉर्च्युनेटली तुमच्यामध्ये साध्या गोष्टी आहेत. आता संध्याकाळी मला त्या शर्माचा मेसेज आला संगमच्या, सर तुमच्याकडे MSCBच्या कामासाठी काही पाठवलं होतं सहीसाठी, त्याचं काय झालं. मग मी ग्रुपवर टाकलं. मग ग्रुपवर रोहित उत्तर दिलं की हो पंकजला सांगितलेलं शनिवारी आलाय. तुमच्याकडे नितीनला विचारून किंवा कोणाला तुषारला विचारून तो सही ठेवला. आता मला सांगा गुरुवारी शनिवारी आला, आज वार शनिवार गेला, रविवार गेला, सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला. 5 दिवसात तुम्हाला लोकांना जर ग्रुपवर नाही टाकता आला हे तर मी तोंडघाशी पडतो. आणि हे असे मी दिवसाला 100 जणांना काढू शकतो. तुम्ही करत नाही आणि तुम्ही काम झालं नाही लोकांना सांगत पण नाही. इमेज कंपनीची जाते ते तर नंतरची गोष्ट आहे. तुम्ही स्वतः माणूस म्हणून फेल्युअर ठरता. तुमच्यावरचा आशाने काय होईल, तुमच्यावरचा स्पेसिफिकली ज्या कोणाला इथे बनायचं आहे त्या कोणाला एक लक्षात ठेवा, तुमचा पर्सनल रॅपो तितकाच महत्वाचा आहे, पर्सनल ब्रँड तेवढाच महत्वाचा आहे. तुमच्यावरचा विश्वास उडणं म्हणजे कंपनीवरचा विश्वास उडणं. त्या शर्मा नावाच्या माणसाला एका MSCBच्या पावडी संजय देशपांडेला व्हॉट्सअप करावा लागतो. हा तुमचा पराभव आहे.
आता तुम्ही म्हणाले आता काय मोठं आहे, 100 बिल्डर मला असे माहिती आहे त्यांना जे क्लायंटच्या मेसेज बघत पण नाही, उत्तर पण देत नाही. त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कसं वागावं, मी नाही तसा वागा. मला आलेल्या प्रत्येक माणसाला मी 24 तासाच्या आत हो किंवा नाही किंवा ऍक्शन देतो, आणि जर त्याला मी काही सांगितलं असेल तर मी त्याला उत्तर देतो. त्याच्या पुढची किंवा त्याच्या निष्ठी वाट बघत नाही. बरोबर आहे पंकज? शनिवारपासून आजपर्यंत त्याला आपण काही सांगितलं का शर्माला काय झालं तुझ्या अर्जाचं? तुम्हाला माहित नाही. कंपनी त्याच्या दृष्टीने कंपनी आहे हो. हे जे उत्तर आहे ना तुमचं, ते त्या उत्तराचं उत्तर याच्यात आहे की तुम्ही ते ग्रुपवर टाकत नाही ना. शर्माला सांगितलं, तो अर्ज कोणाकडे आला होता? परत तेच रोहित काय, पंकज काय, रोहन काय, रिसेप्शन काय, त्या माणसाला काय घेणं नाही. पण तुमच्यामध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये काय फरक राहिला? मग गव्हर्नमेंटमध्ये असं म्हणतो आम्हाला आम्ही कोणाला देतो. आणि एक लक्षात घ्या, अशा कंपन्या इथून पुढे डुबणार. काळ्या दगडावरती रेल्वे आहे. जो गॉन आर द डेज जेव्हा बिल्डर त्यांची रूल करायचे, ऑप्शन मध्ये लोकांकडे झकमारत ज्या मुठभर बिल्डर त्यांच्याकडे फ्लॅट बुक करायला लावायचे. मला असे बिल्डर माहिती आहेत, मी अशा राज्यात अशा दिवसात काम केलेलं आहे. केवळ एक क्लायंट साईट विषयी जास्ती प्रश्न विचारतो म्हणून तुला मला फ्लॅट विकायचा नाही हो बाहेर असं सांगणारे बिल्डर मला माहिती. हा माणूस आत्ताच एवढे प्रश्न विचारतो, नंतर किती डोक्याला त्रास, तुला मला फ्लॅट विकायचा नाही. आणि हे तो बिल्डर हसत हसत मला सांगायचा, तो आला होता फ्लॅट हाकलून गेला. हे दिवस गेले. आता तुम्हाला मी सांगायची गरज नाही. मागच्या क्वार्टरमध्ये पुण्याच्या फ्लॅट विक्रीत पहिल्यांदा 25% रिडक्शन झाले एवढ्या वर्षाच्या इतिहासात. सिंपल लॉजिक आहे की सप्लाय जास्ती आहे, तेवढी डिमांड नाही आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही जर प्रत्येक क्लायंटला, प्रत्येक वेंडरला, प्रत्येक सप्लायरला चांगली ट्रीटमेंट नाही दिली, आज आपल्या ज्या दुसऱ्या पण फर्म आहे, आता गिफ्ट गॅलरीच्या लोकांना किती फॉलोअप करावा लागतो बिल्डरकडे त्यांचे बिल मिळायला, काय लागतो की नाही? अशा लोकांविषयी तुम्ही चांगलं बोलाल का बाहेर? मग तुमच्या कंपनीला जर साध्या साध्या गोष्टीला लोकांना फॉलोअप करायला लागला तर का कंपनीतले लोक तुमच्याविषयी, बाहेरचे लोक तुमच्याविषयी चांगलं बोलतील? आणि जर बाहेरचे लोक तुमच्याविषयी चांगलं नाही बोलले तर तुमच्या कंपनीकडे लोक फ्लॅट बुक का भरतात? दिस इज द क्रक्स अँड दिस इज द पॉवर ऑफ कम्युनिकेशन. सो इथून पुढे आजच्या माझ्या शेअरिंगमुळे जर तुम्हाला गुरुपौर्णिमेला खरोखर स्वतःला आणि स्वतःच्या गुरुला, मी मला म्हणत नाही, काही भेट द्यायची असेल तर ती भेट रिटर्न गिफ्ट म्हणून अशी ऍक्सेप्ट करा की आजपासून मी माझ्या परीने कम्युनिकेशनमध्ये परफेक्ट राहायला प्रयत्न करतो. मला माझ्यापर्यंत आलेली प्रत्येक गोष्ट जर मला नाही कळली तर मी मला नाही कळली, मला या नवीन रिसेप्शन ताईचं कौतुक वाटतं. ती आल्यापासून तिला 4 गोष्टी नाही कळल्या ती मला विचारते की जर मला कळलं नाही नंबर काय सांगितलं, कारण मी खूप फास्ट बोलतो. बरेच समोरच्या माणसाला मी काय बोललो कळत नाही. ऍग्री, विचारा, नथिंग रॉंग. तुम्ही रस्त्यावर एखाद्या माणसाचा पत्ता शोधताय, तुम्ही त्या माणसाचा पत्ता शोधलाच नाही आणि गुगलचं नेटवर्क नाहीये, तुम्ही आपोआप त्या माणसाला घरी जाल का? 4 लोकांना विचाराल ना पत्ता. पण तसं जर तुमच्यापाशी एखादी गोष्ट येऊन थांबली आहे, मध्ये बिल असेल, पत्र असेल, एखाद्या माणसाचं लेटर असेल, त्या त्याचं काय करायचं हे जर नाही कळलं, जर तुम्ही आपण नाही विचारलं तर त्याला काय आपोआप त्या लेटरला किंवा बिलाला पाय फुटणार आहे किंवा तोंड फुटणार आहे की माझं काय करता म्हणून. आणि उद्या त्या आज तुमचा पगार 7 तारखेला जीव तोडून मी करतो, उद्या मी माझ्या मर्जीने केला, आवडेल का तुम्हाला? कोणाला आवडेल का? मग दुसऱ्या ज्या माणसाने तुमच्या शब्दाखातर तुमच्या कंपनीकडे बघून काम केलं त्याचं बिल किंवा त्याचा चेक वेळेत पास न करताना तुम्ही इनडायरेक्टली तेच करताय, हे तुम्हाला लक्षात कसं घ्यायचं का? आणि झालं तर झालं, त्या माणसाला कम्युनिकेट पण तुम्ही करत नाही काय झालं. म्हणजे त्या क्लायंटचं एक्स्ट्राचं बिल असेल, त्यात क्लायंटला पैसे वेळेत फोटोग्राफ अपलोड करणं असेल, मेलला उत्तर देणं असेल, सप्लायरची वर्क ऑर्डर देणं असेल, कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर देणं असेल, काही असेल किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटने तुम्हाला काही सांगितलं असेल, त्याला डिले का करा?
हा प्रश्न स्वतःला विचारा. गुरुपौर्णिमा कोणाला नुसतं बुके देऊन साजरी नाही होत, किंवा गुरुपौर्णिमा 4 लोकांना तुम्ही थँक्यूचा मेसेज पाठवून रस्त्यात भेटलेल्या मास्तरच्या पाया पडून गुरुपौर्णिमा साजरी नाही होत. तुम्ही स्वतःला काय डेव्हलप करताय, स्वतः किती पद्धतीनं शिकलाय आणि ते अंमलात कसं आणताय त्याच्यावरनं गुरुपौर्णिमा कधी साजरी होते. आज नक्की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही मीटिंग झाली म्हणून मी सांगतो, अदरवाईज मी तुम्हाला हेच सांगितलं. तो आजच्या पहिल्या मीटिंग, अशा मला मीटिंग इथून पुढच्या दर 15 दिवसाला घ्यावं लागणार आहे. आजच्या पहिल्या मीटिंगचा पहिला जो सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं होतो, मी सांगतोय म्हणून करू नका. पहिली गोष्ट तुम्ही स्वतः ते तुम्हाला पटलं पाहिजे. कम्युनिकेशन, मी मला आलेला प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आलेली मी वेळेत कम्युनिकेट करीन, मेलवर करीन किंवा व्हॉट्सअपवर करीन किंवा मेसेजवर करीन. आणि आजपासून मला सकाळी आले राहिलेलं माझं जे जे काही काम आहे ते मी माझ्या डायरीत लिहिन. एवढं जरी तुम्ही पाळलं तुम्हाला फायदा आहे, मला होईल की नंतरची गोष्ट. एवढा वाटत तू सर. सो दिस इज ऑल फॉर नाउ. नेक्स्ट मीटिंग जेव्हा आपण होऊ तेव्हा दुसरा सेट. ठीक आहे, थँक्यू.